कर गई क्या सर। मेरा दिल था मेरा हो गया आपका, मेरा दिल था अगर हो गया आपका। आपकी एक नजर कर गई क्या सर। मेरा दिल था मेरा हो गया आपकी एक नजर कर गई क्या सर। आपकी एक नजर कर गई क्या सर। मेरा दिल था मेरा हो गया आपका, मेरा दिल था मेरा हो गया आपका। इस तरह से नमन ओ नमन 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 हो। इस तरह से नमन मैं करूँ आपका, इस तरह से नमन मैं करूँ आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका।
राम राम भोले भोले बाबा भोलेनाथ राम श्री राम भोले बाबा भोलेनाथ राम 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 भोले बाबा भोलेनाथ भोले बाबा भोलेनाथ 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 भोले भोलेनाथ 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 भोलेनाथ
त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहे पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिणः विधि श्रोत्राणि सर्वां करो गिरि यज्ञत् कर्म करोमि तद्दखिलं शम्भो तव आराधनम् शम्भो तव आराधनम् शम्भो तव आराधनम् मृत्सनामसि हेति यशोदा तोरणशेषव सन्त्रासम् व्याधित वक्रालोकित लोका लोक चतुर्दश लोकालिम् लोकेत्रयपुरमूलस्तम्भम् लोकेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी ही नाशिक नगरी. या नाशिक नगरीमध्ये हाच तो परिसर ज्या परिसराला माझ्या प्रभू रामचंद्रांचे चरण स्पर्श झाले. प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया आणि सीता मैया याच त्या भूमीमध्ये दंडकारण्यामध्ये वनवासासाठी थांबलेलं ही जागा. आणि ज्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत श्री गोपाल कृष्ण भगवंत ज्यांच्या स्नानिध्यामध्ये वास्तव्यासाठी आज आलेले नर्मदेश्वर महादेव. आई त्याच नर्मदेश्वराची कथा आज तुम्हाला मी सांगणार आहे की का बरं का नर्मदेश्वर नाव दिल्या जातं. बऱ्याच शिवलिंगाला या विश्वामध्ये तुम्ही नर्मदेश्वर नाव बघितलंय. नर्मदेश्वर का बरं का ही कथा आज आपण जाणून घेणार आहोत. आई मी काल सांगितलं तुम्हाला की हा जो आपला भारत देश आहे ना फार श्रेष्ठ देश आहे. या विश्वाच्या पाठीवर आपल्या देशासारखा देश नाही गड्या. ज्या देशामध्ये नदीला माता म्हटल्या जातं, ज्या देशामध्ये गाईला माता म्हटल्या जातं, हाच तो देश आहे की ज्या देशामध्ये एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. बरं का आई. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा,
प्यारा भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा। जहाँ साधु संत और ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। हर बालक एक मोहन जय और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले डाले अपना डेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा। जय भारती जय भारती। भारत माता की हाच तो देश ज्या देशामध्ये नुसतं आईला माता म्हणून चालत नाही, ज्या देशामध्ये मातीला सुद्धा माता म्हणतात असा पवित्र आपला देशकडे आहे। आई, या देशामध्ये वृक्षांना सोयरे म्हटलं जातं, या देशामध्ये नदीला आई म्हटलं जातं। सांगून जाईल तुम्हाला, ऐका, अशाच एका मातेची मैयेची नदीची कथा आज तुम्हाला सांगणार आहे। जी कथा ऐकल्यानंतर मनामध्ये वैराग्य निर्माण होतं। आई, खूप स्मशान वैराग्य ऐकलं आम्ही, खूप 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 स्मशान वैराग्य ऐकलं, पण खरं सांगू का, तुमच्यावर लोक तोपर्यंतच प्रेम करतात जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये आणा आहे। होय, मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात ना, जवपरी चळ नका तवपरी म्हणती माझा माझा। जोपर्यंत खिशामध्ये धन आहे, जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे, लोक म्हणतात बरं का शेळके महाराज, लोक म्हणतात की हे आमच्या समोर जे आहेत ना सुदर्शन महाराज, हे मोठे कथाकार व्हावा याची आम्हाला खूप तळमळ आहे। पण खरं सांगू का, ज्यावेळेस ते खरोखर मोठे होतात ना, तर त्यांना तळमळ नाही होत, मळमळ होते। लक्षात घ्या, या विश्वामध्ये तुमच्यावर कोणीच प्रेम करत नाही, तुमचं कोणीच नाहीये। तुम्ही जर म्हणत असाल हा देह माझा आहे, ऐका आई, आई, हा देह सुद्धा भाड्याचं घर आहे। होय, एक दिवस सोडून जायचं आहे आपल्याला। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। रात की बात होगा सवेरा, ठीक ना हो अगर दिन सुनेरा। रात की बात सवेरा, ठीक ना हो अगर दिन सवेरा।
मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। ये तो कहते हैं क्या बात। देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए, देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए, देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए, देर ना हो जाए, देर ना हो जाए। सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला ओम नमः शिवाय। शिव का नाम, ओह सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम। अपने मन की मैं जानूं मेरे मन की राह, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम। प्रेम के रंग में थी डूबी, क्या बन बात। गई मैं पागल, बन गई मैं पागल, शिव की माला जपते जपते आप भी मेरा, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, शिव का नाम, शिव का नाम। आपल्या आपल्याच वाजून घेत जा. या देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला नाही हेच मोठं भाग्य बरं का. कारण सांगू का तुम्हाला, हा आनंद इतर कुठल्या देशामध्ये नाहीये. त्यांना वेड लागलंय या कृष्णाच्या भक्तीचं, त्यांना वेड लागलंय महादेवाच्या भक्तीचं. ते आता इथून बघून आणि तिकडे जाऊन मंदिरं बांधताय दुसऱ्या देशात. पण शोकांतिका एका गोष्टीची आहे, ते इथून मंदिरं घेऊन चालले तिकडं आणि आपण त्यांची फॅशन तिकडून आणू राहिलो इकडं, आहे ना. हेच शिव महापुराण, हीच गीता अमेरिका सारख्या बलाढ्य देशांमध्ये मुलांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आहे. कुठे आहे? शाळेच्या पुस्तकांमध्ये गीता आहे. आणि आपल्या देवघरात लाल कपड्यात बांधलेली गीता आहे. सांगा कोणती श्रेष्ठ आहे? कळू द्या ना गीता, कळू द्या ना शिव महापुराण या आपल्या लेकरांना. मी म्हणणार नाही का तुम्ही त्याला इंग्लिश मीडियमला टाकू नका, बिलकुल म्हणणार नाही. कालाय तस्मेन, मग काळानुसार आपल्याला चालावं लागेल. पण सांगू का तुम्हाला, आपल्या लेकराला नाही, आपल्या लेकराला ए फॉर ऍपल नक्की शिकवा, नक्की शिकवा. पण ए फॉर अर्जुन सुद्धा सांगा त्याला, अर्जुन सुद्धा सांगा. अरे त्याला बी फॉर बॉल नक्की शिकवा, बी फॉर बॅट नक्की शिकवा, पण बी फॉर बलराम बी सांगा. सी फॉर कॅट त्याला नक्की सांगा, पण सी फॉर चाणक्य सुद्धा सांगा. डी फॉर डॉग पण सांगा, पण डी फॉर ध्रुव पण असतो रे बाळा. या शिक्षणाला विरोध नाही करत आहे, फक्त लोप पावत चाललेल्या संस्कृतीला विरोध करतोय. माझी संस्कृती टिकवा, जपवा, याच्याशिवाय विश्वामध्ये काहीच नाही, काहीच नाही. आज आपल्या देशाची ओळख फक्त 2 गोष्टींमुळे आहे. आपल्या देशाची ओळख फक्त 2 गोष्टीमुळे आहे. एक म्हणजे आपल्या देशातली संस्कृती आणि दुसरी म्हणजे आपल्या देशातली स्त्री. आपल्या देशातली स्त्री
ही स्त्री नसून तिला आपण आपल्या घरातली लक्ष्मी म्हणत असतोय, लक्ष्मी म्हणत असतो. जगातल्या कोणत्याच देशामध्ये स्त्रीला लक्ष्मी म्हणत नाही, भारत सोडला तर बस. म्हणून आपण श्रेष्ठ आहोत. ज्या देशामध्ये आपण जन्म घेतला आहे, या देशामध्ये नद्यांना माता म्हणतात. मी एका नदीची कथा तुम्हाला आज सांगणार आहे, नर्मदा माईची. ज्या नर्मदा मातेच्या प्रदक्षिणासाठी आज लाखो लोक उतावळे. जायचंय मला नर्मदा प्रदक्षिणासाठी. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. पण सांगू काय, नर्मदा मातेच्या प्रदक्षिणा करण्यासाठी सुद्धा तोच जातोय ज्याला माई बोलवतीये, कोणी पण जात नाही. होय ना? ऐका आई, काय आहे हो नर्मदा माता? नर्मदाची काय कथा आहे आई? नर्मदा माता ही भगवान महादेवाची कन्या आहे. एका दिवसाचा प्रसंग आहे आई. माई नर्मदा नव्हती तेव्हा भगवान महादेव तपश्चर्या करत आहे. अनेक वर्ष महादेव ध्यानस्थ आहे. भगवान महादेव महाविष्णूचं ध्यान मनामध्ये करत 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 तपश्चर्या सुरू आहे. आई अनेक दिवस तपश्चर्याला झाले. एका दिवसाचा प्रसंग आहे. महादेवाच्या घामाच्या थेंबामधून कन्या उत्पन्न झाली. ही कन्या आत्ताच मध्य प्रदेश या ठिकाणी अमरकंटक नावाचं तीर्थक्षेत्र आहे. आणि त्या अमरकंटकामधून महाराज खळ 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 आवाज करीत प्रवाहित झाली आहे. कल 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 बहती अमरकंट से आई है महाकाल की बेटी में देखो नर्मदा माई है. कल 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 बहती अमरकंट से आई है महाकाल की बेटी तेरी नर्मदा माई है. कल 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 बहती अमरकंट से आई है महाकाल की बेटी देखो मेरू नर्मदा माई है. नर्मदे हार. परम देवी हो कन्या अमरकंटक निवासी ओ धन्मया. शिव की परम देवी हो कन्या अमरकंटक निवासिनी ओ धन्मया. बिन पतवार भवन में मेरी नैया हो अब दर्शन ही दे दो मेरी मैया हो. कल 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 बहती अमरकंट से आइए महाकाल की बेटी दो मेरी नर्मदा माई. कल 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 बहती अमरकंट से आई है महाकाल की बेटी मेरी नर्मदा
माई कल 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 बेटी अमर कंठ से आई हो महाकाल की बेटी मेरी हो नर्मदा माई कल कल नर्मदा माई मेरी नर्मदा माई नर्मदा मैया की बघा तुम्ही गोपाल कृष्ण भगवंताचा जय जयकार करता, कसा करता? गोपाल कृष्ण भगवान की जय. आजपर्यंत तुम्ही महादेव की जय ऐकलं का हो? ऐकलं का? नाही. काय ऐकतो आपण? हर हर महादेव हर हर महादेव. हे हर हर फक्त महादेवाला लागत होते, फक्त महादेवाला हर हर होत. पापोहम पाप कर्माहम पापात्म पाप संभवा त्राहि माम त्राहि माम त्राहि माम महादेव त्राहि माम त्राहि माम त्राहि माम त्राहि माम नर्मदे त्राहि माम त्राहि माम त्राहि माम मा गंगे. पापो हम पाप कर्मा हम पापात्म पाप संभव. अरे विश्वामध्ये मनुष्य जन्माला आला ना तर चुकून का होईना पाप करतोच. काय म्हटलोय मी? सात्विक मनुष्य असेल ना, सात्विक मनुष्य हा चुकून पाप करत असतोय. कसा मनुष्य? सात्विक मनुष्य हा चुकून पाप करतोय. नास्तिक मनुष्य तर जाणून बुजून पाप करतोय ना, पण सात्विक मनुष्य चुकून तरी पाप करतोय. कसा चुकून पाप करतो? अहो आपण तीर्थक्षेत्रावर जातो. काय? तीर्थक्षेत्रावर जातो आणि तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर तीर्थस्नान करतो. आई ऐका बरं का, ऐका ऐका. तीर्थस्नान करतो आणि तीर्थस्नान केल्याच्या नंतर आपल्या शरीरातले कपडे कुठं टाकून देतो? त्या तीर्थामध्ये वाहून देतो. खरं सांगू आई, किती ग्रंथ वाचले माझ्या लक्षात नाही. बसलेल्यापैकी एका तरी व्यक्तीनं मला सांगून द्यावं की अशा अशा ठिकाणी लिहिलेलं आहे की आपले अंगावर घालण्याचे कपडे नदीत सोडून या. हे काय आहे? हे पाप आहे. हे पाप आहे. सांगू का तुम्हाला? अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. जीवनामध्ये कुठेही पाप करा, अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. कुठेही पाप करा, तीर्थक्षेत्रावरती पाप धुतल्या जाते. पण तीर्थक्षेत्रे कृतं पापम अन्यन्ना विनश्यती. तीर्थक्षेत्रावर जर पाप केलंय ना, कुठंच धुतल्या जात नाही, कुठंच धुतल्या जात नाही. म्हणून इतरत्र जर चुकून पाप घडलं तर होऊ द्या, पण तीर्थक्षेत्रावर चुकून सुद्धा पाप नकोय. ऐका, महादेवाने हर हर हे फक्त कोणाला दिलं?
गंगा माईला दिलं आणि नर्मदा माईला दिलं. स्वतःच हर आहे. महादेवालाच फक्त हर हर लागतंय, हर हर महादेव. पण आपण काय म्हणतो, हर हर गंगे नर्मदे हर म्हणतोय ना. मग हे नर्मदा माईला हार कसं लागला आहे का तेही सांगतो. पण एक गोष्ट सांगू का आई, ही नर्मदा माई आहे ना, महाराजांनी जसं गीत गायलंय, कल 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 बहती अमर कंठ से आई है महाकाल की बेटी, देखो मेरी नर्मदा माई है. नर्मदा माता माझ्या महादेवाची कन्या बरं काय. अमरकंटकामधून निघाली ही नर्मदा माता, झुळ 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 कळ 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 प्रवाहित झाली आहे. प्रवाहित होणारी ही नर्मदा मैया बघा, बाल्यावस्थामध्ये कन्या स्वरूपामध्ये त्या अमरकंटकावरून निघाली, पण पुढे चालत असताना ती किशोरावस्थेत प्रौढावस्थेत आली, तारुण्य अवस्थेमध्ये नर्मदा माई आली, तारुण्य अवस्थेमध्ये नर्मदा माई आली. आणि तारुण्य अवस्थेत आलेल्या नर्मदा माईला जवळील एक राजा, ही नर्मदा माईला जवळील एक राजा, त्या राजाचं नाव आहे सोनभद्र राजा. आई, सोनभद्र राजाने नर्मदा माईला लग्नासाठी मागणी घातली. ऐका बरं का, हे जेव्हा नर्मदा माईला कळाले सोनभद्रचं अरे फार नाव आहे, नावाजलेला एका राजाने, नदी स्वरूप राजा बरं का, त्या सोनभद्राने नर्मदा मातेला मागणी घातली की नर्मदा माई विवाह करणार गड्यास. सगळीकडे वार्ता पसरली, नर्मदा माई सोनभद्र राजाची विवाह करणार. मग आई, एका दिवसाचा प्रसंग आहे. नर्मदा माई आज तिच्या महलामध्ये आहे. नर्मदा मातेच्या अनेक दाशा आहे गड्या केदार महाराज. नर्मदा माईच्या अनेक दाशा, त्यापैकी एक प्रिय दासी होती, तिचं नाव होतं जुहिला. ही जी जुहिला नावाची दासी होती ना, ही नर्मदा मातेला फार आवडायची. अतिप्रिय अशी दासी नर्मदा माईची अगदी प्राणसखी ती जुहिला होती गड्या बरं काय. नर्मदा मातेने आपल्या जीवनातले सगळे हितगुज कुणाला सांगावे, तर जुहिलाला सांगावे. ऐका ना, प्रत्येकाला सखी असते, मैत्रीण असते. प्रत्येक स्त्री आपल्या मनातलं दुःख आपल्या जवळच्या मैत्रिणीला सांगत असते, आणि सुख सुद्धा तिला सांगत असते. पण आई, एक लक्षात घ्या, ज्यावेळेस मैत्रिणीला सुख किंवा दुःख सांगते ना, त्यावेळेस म्हणते अगं ऐक ना, मी तुला सांगते पण कोणाला सांगू नको. त्यावेळेस ती काय म्हणते माहिती का, तुझी शपथ मी कोणाला सांगणार नाही. आणि ज्यावेळेस सांगते तेव्हा शपथ मोडून टाकते. एक वाक्य सांगू तुम्हाला, शपथ मोडल्याने माणूस मरत नसतोय. काय म्हटलो मी, शपथ मोडल्याने माणूस मरत नसतोय, मरत असतो त्या दोघींमधला विश्वास. म्हणून एखाद्या जीवाच्या माणसानं आपल्या जवळ जर एखादी गोष्ट सांगितली ना, ती कधीच दुसऱ्याजवळ सांगू नका, कारण ती एक विश्वास असतो, तो विश्वासाने ती सांगत असते, होय ना. आज नर्मदा माईने जुहिलाला बोलावून घेतलं गड्या. जुहिला, हे जुहिला, ऐक ना, आपल्याला सोनभद्र राजाला मला त्याच्याशी बोलायचंय. काय म्हणते नर्मदा, म्हणते सोनभद्र राजा ज्याच्याशी विवाह होणार आहे, त्या विवाह ज्याच्याशी होणार आहे त्या राजाशी मला काय करायचंय, बोलायचंय. जुहिलाला सांगितलं. जुहिला म्हटली ते शक्य कसं आहे, काहीतरी युक्ती शोध ना. जुहिलाने
स्मरणामध्ये गोपालकृष्ण भगवंताचा दावा केला गड्या. आई, या विश्वामध्ये देवादिक्यांमध्ये आतापर्यंत 7 पत्र झाली. 7 पत्र. त्याच्यातलं पहिलं पत्र कोणी कोणाला लिहिलं माहितीये तुम्हाला? पहिलं पत्र रुक्मिणी मातेने गोपालकृष्ण भगवंताला लिहिलं गड्या. काय लिहिलं होतं पत्रामध्ये? माझा विवाह ठरलाय. 7 श्लोकांचं ते पत्र आहे. माझा विवाह ठरलेला आहे. या तिथीला, या दिवसाला, या घटिकेला माझा विवाह संपन्न होणार आहे. कोणाबरोबर? शिशुपालासोबत. मग देवा, मी मनोमन तुला वरलेला आहे आणि तू जर मला घ्यायला आला नाही तर त्या धर्म मंडपामधून माझी वरात नाही निघणार, तर माझी अंतयात्रा निघेल. कोण सांगतंय? रुक्मिणी माता गोपालकृष्ण भगवंताला पत्रामध्ये लिहून दिलं. गोपालकृष्ण भगवंताने पत्र उघडलं. पत्र उघडल्यानंतर गोपालकृष्ण भगवंताने पत्र वाचलंच नाही. आई, पत्र फक्त उघडल्यानंतर 2 अश्रूंचे थेंब रुक्मिणी मातेचे गोपालकृष्ण भगवंताच्या हाताला लागले. फक्त अश्रूंच्या थेंबांवळून ओळखलं की मला रुक्मिणीसाठी आता जायला पाहिजे. तो 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 गोपालकृष्ण भगवंत आहे. अरे धड धाकट 5 पती समोर बसलेले आहे. भीष्म पितामह बसलेले आहे. पांचाळीने धावा त्याचा केला. तिला माहितीये कोणत्या वेळेला कोणाला बोलवलं पाहिजे, आहे का नाही? कृष्णाने रथ घेतला गड्या. गोपालकृष्णाने रथ घेतला आणि रथ आज निघाला. घोडा आहे, शुभ्र वर्णाचे घोडे रथाला आहे आणि रथ आज निघाला. कुठं निघाला? कौंडण्यपुराला रथ निघाला. लखन महाराज कौंडण्यपुराला रथ निघाला आणि कौंडण्यपुरामध्ये रथ गेल्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचा विवाह संपन्न होत आहे. आई ऐका ना, आजही ती माता खिडकी साक्ष देते. तिला नाव पडलेलं आहे. ज्या खिडकीमधून रुक्मिणी मातेने उडी मारली. ऐका बरं का, भागवत कथा नाही चालू आहे, शिवमहापुराण चालू आहे. मी फक्त तुम्हाला पत्र सांगतोय. पहिलं पत्र कोणाला लिहिलं, का सांगतोय ते पुढे कळेल. खिडकी आजही साक्ष देते. तिला माता खिडकी असं नाव दिलंय. त्याच्यामधून रुक्मिणी मातेने उडी मारली होती कृष्णासाठी. गोपालकृष्णासाठी रुक्मिणी मातेने उडी मारली. आज सारं जग म्हणतं बरं का शेळके महाराज, सारं जग म्हणतं की रुक्मिणी मातेला कृष्णानं काय केलं? पळवून नेलं. वस्तुस्थिती काय ऐका. मला सांगा, आपण दोघांनी पळून जायचं ठरवलं. आपण जाणार नाही, आपला जाऊन उपयोग बी नाही. पण समजा उदाहरणार्थ सांगतोय, आणि परिस्थिती तुम्हाला सांगू का, सध्या 2च लोकांचे लग्न जमू राहिले. एक तर वेल सेट नोकरी आहे, बिझनेस आहे किंवा सरकारी नोकरी आहे. एक तो झाला वर्ग आणि दुसरा कोणता माहिती का? पळून जाणारा वर्ग. नाहीतर लग्न जमू नाही राहिले. अहो, एक ठिकाणी ना मुलगी पाहिजेच, ते स्थळ बघायचा कार्यक्रम असायचा आणि मला ते बोलवायचे. आणि मग आपलं काम काय माहिती का? फक्त मामा आपल्याला काय काम पडलं, रिकामं ताण डोक्याला. आणि ते मला बोलवायचे आणि त्यांची मुलगी हुशार होती. स्थळ आलं का ती आधी बघून घ्यायची स्थळ कसं आहे. आणि मग आता ती नवीन पद्धत निघाली, मुला मुलीला 2 मिनिटं बोलू द्या. ती अशी पदर घेऊन यायची, एका हातात पदर, असा एक हात त्याच्यावर काय पाण्याचा तांब्या. ती अशी आली का
मग ते लोक म्हणायचे पाटावर बसवायचं म्हणते फॉरवर्ड जमाना झालं, बरं राहू द्या खुर्चीवर बसू द्या. मग ती बसली का ते म्हणे 2 मिनटं मुलीला आणि मुलाला बोलून येऊ द्या. मग ती अशीच जायची पदर घेऊन बाहेर. ते लोक मोठे माणसं बसायचे आणि ती बाहेर गेली का तो समोर असायचा. कोण होणारा नवरदेव, तो समोर असायचा. तो समोर हिच्या हातात असा तांब्या. बाहेर गेली ती म्हणायची तांब्या धर 2 मिनिटं. हा असा तांब्या राहायचा ना, ती कसा धरायची मग? त्यानं असा तांब्या धरला, त्यानं तांब्या हातात घ्यायचा. त्याची परिस्थिती कुत्र्यासारखी महाराज, फक्त जीभ बाहेर काढत नव्हता तो. आणि असा तांब्या घेतला त्यानं का ती असा पदर सोडून द्यायची 2 मिनिटं, शी खोसून घ्यायची. त्याला सांगायची बाय भाऊ आपलं काम नीट आहे, लग्न झाल्यानंतर एक टाइम भांडे तुला घासावं लागतील, एक टाइम मी घासल. मधी जाऊन बॉम्बा बाउंड्री कर नको, तुला इकडे सांगेल बरं. मधी काय सांगत बसू नको. आपलं लग्न झालं, हळद उतरल नाही उतरल तुमचं पाहून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी मला ऑफिस आहे, ऑफिसवरून मी लवकर आली तर स्वयंपाक बनविल, तू लवकर आला तर तू स्वयंपाक बनवायचा. आणि दोघंही लेट आलो तर बाहेर जेवायला जायचो. काय अनुभव आहे महाराज वा. त्याच्या हातामधला तांब्या हालायला लागायचा. आता काय करू. तो कसा मासा यायचा आणि मग परत ती पदर बुदर सांभाळून घ्यायची आणि मध्ये यायची. मध्ये आल्यानंतर मग म्हणले पाहिजे जाताना तांब्या हिच्या हातात होता, येताना त्याच्या हातात कस काय आला. त्यांच्या लक्षातच नाही ना तांब्या इकडे द्यायचा. आणि मग मुलीची आई सांगायची तेवढा पाणी ते तुळशीला. तो म्हणायचं जाता जाता मीच ओतून देतो, तुमची पोरगी नको. रामकृष्ण हरी. अनेक स्थळं आली. हिचं फिक्स डायलॉग होते, मी मॉडर्न जमान्याची फॉरवर्ड मुलगी आहे, मला ते जमणार नाही, एक वेळेस भांडे तू एक वेळेस भांडे मी. डायलॉग फिक्स. ऐका बरं का, मतलबी दुनिया आहे महाराज. मी काय म्हणलो, लग्न 2च लोकांचे जमते, एक तर सरकारी वेल सेट, नाही तर मग अहो भरपूर स्थळ पाहून झाले. आणि एक काळा सावळा मुलगा आला बिचारा, थोडेसे केसही उडालेले होते. बघू नका अहो, मागड्या गाड्यांना सनरूप असतात. थोडे केस उडालेले, थोडा काळा सावळा येऊन बसला. ही म्हटली एवढे उचकून दिले ना, हा आला का आता. पुन्हा ती स्टाईल, पदर घेतला, तांब्या हातात. ते म्हणले मुलीला 2 मिनिटं. ही बाहेर गेली आणि त्याने प्रश्न विचारायचा लग्नानंतर काय. तर हिचा डायलॉग फिक्स होता, मी मॉडर्न जमान्याची फॉरवर्ड मुलगी आहे, मला ते जमणार नाही, एक टाइम भांडे एक टाइम तू. ही म्हणणारच तांब्या हातातून घे. त्यानं तांब्या हातातून घेता घेता काय म्हटलं माहिती का, ठीक आहे माझी तर आहे सरकारी नोकरी 10 ते 5, पण तुझं काय, तू काय करशील लग्नानंतर, तुझी काय इच्छा आहे. ती म्हणले तांब्या राहू द्या ना. नाही मग तुझा काय विचार आहे पुढं. ती म्हटली माझा काही नाही, कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा, बस विषय संपला. लक्षात आलं का तुम्हाला. ते कोणतं होतं, सरकारी नोकरीवालं. ती म्हटली काहीच नाही, मॉडर्न नाही, फॉरवर्ड नाही, काहीच नाही, कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या का गॅस बंद, हम तुम्हारे संग. संपला विषय. 2च लोकांचे लग्न जमता भाऊ. परिस्थिती अवघड झाली आहे. ती परिस्थिती वेगळी होती. आपलं काय चाललं होतं, काय नर्मदा हा रुक्मिणी माता. मी कथा करायचे, मी तमासगीर नाहीये. पण काय चाललं होतं, मी पहिल्यापासून सुरू करत बरं, मी पाठ करून येत असतोय. काय चाललं होतं, खिडकीत उडी मारायची नाही हो शांत बस. तुम्ही कथा ऐकू राहिले खरंच. मी आणि शेळके महाराज पळून जाणार होतो, ते चाललं होतं. काय राव, समजा आपण दोघं पळून चाललो. मला एक सांगा, तुम्ही मला पळून घेऊन चालले,
तुम्ही मला पळून घेऊन चालले. हे उदाहरण टाइमपास नाही चालू आहे बरं का, लक्ष द्या. तुम्ही मला पळून घेऊन चालले. गाडी तुम्ही चालवशाल का मी चालवल? आता तुम्ही पळून घेऊन चालले म्हणजे तुम्ही चालवल. इतिहास साक्षीला आहे. ज्यावेळेस रुक्मिणी मातेचं हरण म्हणताय खरं, रुक्मिणी मातेला भगवान गोपालकृष्णाने पळवलं, पण ज्यावेळी रुक्मिणी मातेला गोपालकृष्णासोबत जायचं होतं ना, पाठीमागं सगळं सैन्य लागलं होतं शिशुपाला सहित. त्यावेळेस काय करावं लागणार होतं? युद्ध करावं लागणार होतं. आणि युद्ध कोण करत होता? गोपालकृष्ण भगवंत हातामध्ये धनुष्य घेऊन काय करत होता? युद्ध करत होता. आणि घोड्याच्या दोऱ्या लगाम कोणाच्या हातात होत्या? रुक्मिणी मातेच्या हातात होत्या. आणि रुक्मिणी माता घोड्यांकडे नव्हती बघत, माग बघत होती. धनुष्याला बाण लावताना विचार करा, समोर कोण आहे? दिस इज माय डॅडी. हा, आता मला सांगा, घोड्याचे लगाम कोणाच्या हातात आहे? रुक्मिणी मातेच्या हातात. आणि पाठीमाग कोण आहे? मग कोण कोणला पळून घेऊन गेलं? लक्षात घ्या, देव कोणला पळवत नसतो, देवाचं आपल्याला हरण करायचं असतं आपल्या चित्तामध्ये. लक्षात घ्या. मला सांगायचं फाटावीतून फुटलं का, पहिलं पत्र गोपालकृष्ण भगवंताचं आणि रुक्मिणी मातेचं झालं. पण ऐका ना, दुसरं पत्र तुम्हाला सांगतो. दुसरं पत्र सांगतो. जुहिलाचा आणि नर्मदा मैयेचा संवाद चालू आहे. जुहिला, मला सोनभद्र राजाशी बोलायचंय ग. जुहिला म्हटली, एक युक्ती आहे गड्या. म्हटले काय? मैया, ज्यावेळी गोपालकृष्ण भगवंताला ना रुक्मिणी माताला विवाह करायचा होता ना, तर रुक्मिणी मातेने गोपालकृष्ण भगवंताला काय लिहिलं होतं? पत्र लिहिलं होतं. मग मैया, तुम्ही काय करा? पत्र लिहून द्या. म्हटले काय करा? तुम्ही पत्र लिहून द्या. आणि ते पत्र मी काय करते? पोहोच करते. कुणाला? सोनभद्र राजाला पोहोच करते. आता सोनभद्र राजाला पत्र घेऊन निघाली कोण? जुहिला. आता जुहिला कोण होती? ही दासी होती. जुहिला दासी होती. नर्मदा मातेनं तिला मैत्रीण मांडलेलं होतं. आणि ही जुहिला पत्र घेऊन निघाली. नर्मदा मातेचं पत्र घेऊन निघाली गड्या आई. आणि नर्मदा मातेचं पत्र घेऊन ज्यावेळेस निघाली ना, नर्मदा माईला वाटलं, अरे माझ्या होणाऱ्या पतिराजांकडे ही चाललेली आहे, हिला तसं कसं जाऊ द्यायचं. नर्मदा माईने स्वतःचे दिव्य वस्त्र, दिव्य अलंकार कोणाला दिले? जुहिला दासीला दिले. आणि जुहिला दासीला दिव्य अलंकार, दिव्य वस्त्र दिले. आणि दिव्य अलंकार, दिव्य वस्त्र परिधान करून ही जुहिला नर्मदा माई सारखी आधीच दिसत होती, आता सुंदरही दिसायला लागली नर्मदा माई सारखीच. शुभ्र वस्त्र, तेजस्वी असे शृंगार करून आज जुहिला पत्र घेऊन निघाली नर्मदा माईची. आता ज्यांचा विवाह जमलेला होता ना, त्यांनी दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नव्हतं. आई नर्मदा माई जुहिलाला निरोप देती, माझं पत्र सोनभद्र राजाला दे गड्या. जुहिलाने पत्र घेतलं, दिव्य अलंकार घातले, दिव्य वस्त्र परिधान केले आणि मजल दर मजल करत सोनभद्र राजाच्या राज्याच्या त्या दरवाजावर दस्तक त्या जुहिलाने दिली गड्या. राजाचे शिपाई धावत 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 आले. अरे ही दिव्य अलंकार, दिव्य वस्त्र परिधान केलेली स्त्री कोण आहे? कोण ही कन्या? त्यावेळेस तिनं सांगितलं की मी सोनभद्र राजासाठी आलेली आहे. शिपायांनी दुसरा तिसरा विचार केला नाही की ज्या आरती सोनभद्र राजासाठी कोणीतरी एवढे दिव्य अलंकार, दिव्य वस्त्र परिधान करून आलेली आहे, त्या आरती कोण आहे? कोण आहे? ही नर्मदा आहे. आता ती नर्मदा होती का? ती जुहिला होती. हातामध्ये पत्र होतं. सोनभद्र राजाच्या कानावर वार्ता गेली. सोनभद्र राजा सिंहासनावर उतरला. धावत 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 त्या राज्याच्या कमानीपर्यंत आला. स्वतः त्या नर्मदा माईच्या स्वागतासाठी आला. आता ते नर्मदा होती का? ती जुहिला होती. आणि ज्यावेळेस जुहिलाच्या त्या समोर येऊन उभा राहिला आणि स्वतःच्या हाताने पुष्पवृक्ष घेतली, स्वतःच्या हातामध्ये पुष्प घेतले आणि त्या जुहिलाचं स्वागत करायला लागले. जुहिलाने विचार केला, राजाने मला ओळखलं
नाही. ज्या आरती माझा सन्मान राजा करत आहे त्या आरती राजाला वाटलं मी कोण आहे, नर्मदा आहे, नर्मदा आहे. जुहिलाने विचार केला, मुठीतलं मतपत्र मुठीत दाबलं. ऐका, आपल्या सख्या मैत्रिणी सोबत गद्दारी केली. हातातलं पत्र हातात दाबलं, सोनभद्र राजाचा सन्मान स्वीकार केला. नर्मदा म्हणून जुहिलाला राजाने आसन दिलं, आसनस्थ केलं, आदर सन्मान आतिथ्य केलं. जुहिला पुन्हा परत येत नाही म्हणून नर्मदा माईकडे निरोप गेला. जुहिला का परत येत नाही, का परत येत नाही, का परत येत नाही? आई, जीवनामध्ये हा विश्वास आहे ना, हा लय महत्वाचा आहे. काही वेळेस तुम्हाला असं वाटत असेल बघा, काही वेळेस तुम्हाला असं वाटत असेल, जर आपलं कोणाशी वादविवाद झाला तर आपण एकटे पडतो. बऱ्याचदा पडले का तुम्ही? एकटे पडले का? मनामध्ये असं येतं, अरे मी सत्य असताना, मी खरा असताना, मी बरोबर असताना माझ्या पाठीमागं कोणीच का बरं नाही? तुम्हाला सांगू का बरं नाही? कारण सत्याच्या पाठीमागं, खऱ्याच्या पाठीमागं उभं राहण्याची सगळ्यांची अवकात नसते. म्हणून सत्याच्या पाठीमागं कमी लोक राहतात. आज जुहीला सत्य नाही वागली गड्या. जे कृत्य जुहिलाने केले तो चुकीचं कृत्य केलं. नर्मदा माईने एका दासीला हेरण्यासाठी पाठवलं. अगं बघून ये नक्की काय झालं. आणि दासीने निरोप दिला. नर्मदा माईच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या. खळ 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 ढसा 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 रडायला लागले. अरे काय, जिच्यावर मी विश्वास ठेवला, जिला मी माझे अलंकार दिले, माझे वस्त्र दिले, जिला मी माझ्यासारखं सुंदर करून पाठवलं, तिनंच माझा विश्वासघात केला. आज नर्मदा माई रागाने उठली गडे. आई रागाने उठलेली नर्मदा माई ताव 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 पाय आपटत निघाली. आणि त्याच जागेवरून इतिहास साक्ष देतो, त्याच जागेवरून हा निसर्ग साक्ष देतो. आजपर्यंत जेवढ्याही नद्या असतील त्या उत्तरेला वाहतात, खाली वाहतात, पण ही नर्मदा माई त्याच जागेवरून त्या सोनभद्र राज्यामधून माघारी फिरली. आणि तिथून माघारी फिरून आजच जे गुजरात आहे, महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरून गुजरात मधून समुद्रात गेली. जगाच्या पाठीवर एकमेव नदी आहे, ती उलट्या दिशेने वाहते. आजही ती सोनभद्र नदी त्या ठिकाणी आहे. सोनभद्र जो राजा आहे त्याच्या नावाने नदी आहे, ती सोनभद्र नदी येते. आणि ही जुहिला नदी येते नर्मदा माईकडून. ऐका बरं का, ही सोनभद्र आहे अशी वाहते, ही जुहिला आहे, ही जुहिला अशी येते, नर्मदा माईमधून निघते. नर्मदा माईमधून जुहिला सोनभद्र नदीला जाऊन मिळते, पण ही नर्मदा तिला जाऊन मिळत नाही. काय निसर्गाची देण म्हणावं लागेल, ही नर्मदा तिला जाऊन मिळत नाही. आजही निसर्ग बघा, हे खोटं नाहीये, निसर्ग बघा काय देण आहे. तिथून नर्मदा माता उलटी फिरते. आहे का असं नदींचं महात्म्य? तिथून उलटी फिरते आणि नर्मदा माई निघून जाते. महादेवाच्या कन्येला त्रास झाला गड्या. नर्मदा माई म्हटले, आजपासून मी प्रण करते, शपथ घेते की मी कधीही जीवनामध्ये विवाह करणार नाही. आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत नर्मदा माई कुवारी आहे. माझ्या महादेवाला दया आली. नर्मदे, तू माझी कन्या आहे. नर्मदे ऐक, नर्मदे तू माझ्यापासून प्रगट झालेली आहे. नर्मदे, आज मी तुला एक वरदान देतो. नर्मदे, अग तू जरी कुवारी कन्या म्हणून प्रसिद्ध होणार असेल तरी तुला याच्या पुढे जाऊन अजून एक वरदान देतो की तुला प्रदक्षिणा करणारा व्यक्ती हा वैराग्य संपन्न होईल. म्हणून आजही वैराग्याची प्राप्ती होण्यासाठी लोक नर्मदा परिक्रमा करतात. महादेव म्हटले, ऐक नर्मदा, तुला मी दुसरं वरदान देतो. ऐक नर्मदा, कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती पवित्र मानल्या जाती.
विश्वामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक नदी वेगवेगळ्या स्थानावर पवित्र मानल्या जाते. प्रयागराजमध्ये मणिकर्णिका घाट गंगा पवित्र मानली जाते. पण नर्मदे गाव असेल, खेड असेल, खडक असेल, नाहीतर जंगल असेल, सर्वत्र पूज्य ते नर्मदे हर. सगळीकडे नर्मदा पवित्र होऊन जाईल. आणि अजून महादेवाने तिसरं वरदान, सगळ्यात महत्वाचं वरदान दिलं की नर्मदे ऐक नर्मदे, तू या भगवान महादेवाची पुत्री आहेस, कन्या आहेस. नर्मदे तुझ्यामध्ये वाहणारा प्रत्येक खडान खडा, दगड़ दगड़ तुझ में बहने वाला हर कंकर, ये कंकर नहीं होगा, वो शंकर होगा. तुझ्यामध्ये वाहणारा प्रत्येक दगड हा शंकर असेल. आणि तो दगड घेऊन जर शिवलिंग स्वरूपामध्ये पूजन केलं तर मी त्याला प्रसन्न होईल. त्याला प्राण प्रतिष्ठेची गरज पडणार नाही. त्याचं नाव नर्मदेश्वर महादेव राहील. या नर्मदेश्वराची कथा आहे बरं काय. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लम सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लम सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओ पार्वती वल्लभ सदाशिवा, 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 पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो भगवते महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो भगवते महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवा, 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 पार्वती वल्लभ सदाशिवा. हातामध्ये फुलं घ्या. वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. फुलं टाकत टाकत त्यांना आणा. नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवा, 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 पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. नर्मदा मैया की जय. नर्मदे फुलं टाकत टाकत माई नर्मदा आणि गंगाचं स्वरूप त्या कन्यांनी आज प्राप्त केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी स्वरूप दर्शन म्हणून त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. फुलं टाकत टाकत आणायचं म्युझिक सुरू होईल तेव्हा. जय हो. नर्मदे हरे हरा नर्मदे. सजा दो घरी को गुलशन सा, सजा दो घरी को गुलशन सा. मेरी नर्मदा मैया आई है.
सजा दो घर को गुलशन सा नर्मदा मैया सजा दो घर को गुलशन सा तेरी याद आए हैं। सजा दो घर को गुलशन सा नर्मदा मैया आई है। नर्मदा मैया आई है, नर्मदा मैया आई है, नर्मदा मैया आई है। नर्मदा मैया आई है। नर्मदा मैया आई है। बिछा दो अपने पलकों को, क्या बात। सजा दो घर को गुलशन सा नर्मदा मैया आई है। सजा दो घर को गुलशन सा नर्मदा मैया आई है। सजा दो घर को गुलशन सा नर्मदा मैया आई है। नर्मदा मैया आई है। नर्मदा मैया आई है। नर्मदा गंगा मैया की श्री शिव महापुराण की नर्मदेश्वर भगवान की बसून द्या त्यांना. बसा बसा. बघा, ही नर्मदा माईची थोडक्यात कथा तुम्हाला मी सांगितली. तशी कथा अजून विस्तृत स्वरूपाची आहे. पण जर मी नर्मदा माईची कथा सांगत राहिलो तो गंगामाईची कथा पूर्ण राहून जाईल. आणि मग गंगामाईने सांगितली, पुन्हा उद्या गंगामाई सांगेल, मग पुन्हा परवा कुबेर कथा काय असतील नसतील पुढच्या कथा, आणि मग कमी ऐकायला मिळेल. म्हणून थोडक्यात का होईना नर्मदा चरित्राला आपण स्पर्श करत पुढं आलो. आणि बघा, आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण शेळके महाराजांची कन्या आणि आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या गायकवाड भाऊंची कन्या, या दोघांच्या कन्यांनी एक नर्मदा झाली आणि एक गंगा झाली आज. आणि तुम्हाला याच्या पुढं सांगू का, या दोन्ही मुली प्रवचन कीर्तन करतात. याला भाग्य लागतं हो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, हा, किंवा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे द्यावा. हो, अशा मुली जन्माला याव्या. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जननी जने तो भक्त जने, दाता जने याशोर. नहीं तो जननी वाज भली, क्यों खोए अन रे. जर मुलं जन्माला घालायचे तर असे घाला. कन्या तरी ऐसे देई, कन्या तरी ऐसे देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. तैसी मीरा. क्या बात है. तैसी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. कन्या तरी ऐसी देई, जैसी मीरा मुक्ताबाई.
कन्या तरी ऐसी देई. सांगेल तुम्हाला, कन्या असणारे लोक भाग्यवान आहे. आमचे लखन महाराज भाग्यवान आहे. हा, ज्याला कन्या आहे ना, आता मी पगार त्यांच्या इथून उठले, म्हणले आशीर्वाद असा द्या की पुढची कन्या पाहिजे. कन्या घरात आली म्हणजे साक्षात आई भगवती घरात आली. तुम्हाला एक सांगू का, बापाला मुलगी झाली म्हणून बाप राजा होत नसतोय, मुलगी जन्माला आली म्हणून बाप राजा होत असतोय. हा, अशीच कन्या गंगामाई. आई पर्वत राजा आणि मैनावती राणी, हिमालयाच्या कुशीमध्ये 2 कन्या जन्माला आल्या गड्या. एकीचं नाव पार्वती आणि दुसरीचं नाव गंगा. नर्मदेची कथा ऐकली ना, अजून आहे अर्धा तास 11 वाजायला. गंगामाईची कथा ऐका जरा. पहिली पार्वती आणि दुसरी कोणती जन्माला आली? गंगा. गंगा दोघी बहिणी बर का. ही पार्वती आहे ना, हिनं मागच्या जन्मात प्राण घेतलेलं होतं. तुम्हाला माहित नसेल कथा की माहित असेल मला माहित नाही. 108 जन्म घ्यावा लागले होते पार्वतीला महादेवाची पत्नी व्हायला. अरे 108 जन्म घेतल्यानंतर मग महादेवाची पत्नी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं. कारण सती जन्मामध्ये सुद्धा जळून भस्म व्हावं लागलं होतं. त्याला कारण नाही. असो, पार्वती माता जन्माला आली आणि गंगामाई जन्माला आली. आई बघा बरं का, काय नियती आहे. एका दिवसाचा प्रसंग आहे. आईच्या पोटात असण्याच्या पूर्वीपासून पार्वती माता ही भगवान महादेवाची सेवा करत होती. मागच्या जन्मात सती होती तेव्हापासून. कारण प्रण घेतले होता, जन्म जन्म शिव अनुरागा, जन्म जन्मांतरी मला हाच पती मिळावा. कोण? महादेव. मग पार्वती माता मागच्या जन्मापासूनच महादेवाची सेवक होती. महादेवाची सेवा करण्यासाठी पार्वती माता काय करायची? लखन महाराज, पार्वती माता सकाळी उठल्याच्या नंतर एका ओढ्याच्या किनाऱ्यावर जायची. झुळ 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 वाकणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट असायचा. एक वटवृक्ष असायचा आणि त्या वटवृक्षाच्या खाली एका पाषाणावर भगवान महादेवाची तपश्चर्या करायची. कोण? पार्वती माता. आता पार्वती माता बिचारी तपश्चर्या करायची आणि गंगा माता बघायची, माझी बहीण पार्वती भगवान महादेवाची सेवा करते. किती गोड, किती गोड. आता बघा ना, 2 भाऊ बहिणी घरात असले ना, तर एक जसं वागलं तसं दुसरं वागतंय. हो, अहो एक पोलीस झाला तर दुसरं फौजी होतंय. एक पोलीस स्टेशन मध्ये गेलं दुसरं जेलमध्ये जातंय. आता ते एकमेकांचा संसार लागतंय ना त्याला. गंगा मातेनं बघितलं, माझी बहीण पार्वती महादेवाची सेवा करते. आपण पण काय करायला पाहिजे? महादेवाची सेवा करायला पाहिजे. बघितलं पार्वती माता स्वतः महादेवाची सेवा करते. गंगा माईने विचार केला, मी सुद्धा तशी सेवा केली तर, आणि केली सुरू सेवा सुरू केली. आई महादेवाच्या ध्यानामध्ये मग्न गंगा माता व्हायला लागली. एका दिवसाचा प्रसंग आहे. गंगा माता अगदी ध्यानास्न होऊन, ध्यानमग्न होऊन त्या देवादिदेव महादेवाची, महेश्वराची सेवा करत आहे, ध्यान करत आहे. आणि नदीच्या बाजूला महादेवाची सेवा करत असणाऱ्या पार्वती मातेने बघितलं की गंगा माता त्या बाजूला महादेवाची सेवा करते. पार्वती माता आली आणि मनामध्ये क्लेश निर्माण झाला. अरे, मी महादेवाची सेवा कशासाठी करतीये? मला महादेव कसे पाहिजे? वर स्वरूपात पाहिजे, मला पती स्वरूपामध्ये पाहिजे. पण ही गंगा सेवा करते. जर गंगेला जर महादेव प्रसन्न झाले, मग आता गंगा त्या हेतूने सेवा करत नव्हती बिचारी. पण म्हटले, जर गंगा माईला महादेव प्रसन्न झाले तर काय करायचं?
मग काही मैत्रिणींना सख्यांना सोबत घेतला, आवाज दिला, हे सख्यानो, बोलवून घेतलं जवळ. ऐका ना, आपल्याला गंगेची ही तपश्चर्या भंग करायची. तुमच्या किती सख्या चांगल्या कामात मदत करतील माहित नाही गड्या. सांगितलं, अगं सोपं आहे. म्हणले काय? तिच्या कानाजवळ जाऊन असं बोल की काहीतरी विपरीत घडेल. बरं, सख्यांना बोलते आज पार्वती माई. सख्यांनो ऐकलं का? अगं मी असं ऐकलं आहे की सकाळी सकाळी साधूच्या मस्तकावर जलाभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात. गंगा माईच्या कानावर शब्द गेले, महादेव प्रसन्न करण्याचा उपाय काय? साधूच्या मस्तकावर काय करायचं? जलाभिषेक करायचं. मग सकाळचा सूर्योदयाची वेळ आहे. सूर्योदयाची वेळ आहे. दुर्वास मुनी त्या ठिकाणी येत आहे. आई दुर्वास मुनींना येताना गंगा माईने बघितलं. धावत 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 गेली. एक कलश भरून आणला नदीमधून, नदी पात्रातून कलश भरून आणला आणि लगेचच सकाळी सकाळी त्या रेतीमध्ये चालत असलेल्या अणवाणी असलेल्या दुर्वास मुनींच्या मस्तकावर तो कलश ओतून दिला. मस्तकावर कलशाचं पाणी पडल्यानंतर सकाळी सकाळी थंडीने गारटलेल्या त्या ऋषींना राग आला. कड 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 थंडी वाजायला लागली. बघितलं, हे गंगे, ऐक गंगे, सकाळी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर तू या साधूचा अपमान केलेला आहे. गंगे, मी तुला श्राप देतो, श्राप देतो, श्राप देतो. गंगे तू जलमय होशील. गंगे जलमय होशील. गंगा माईच्या डोळ्याला नेत्राच्या धारा लागल्या. एका एका डोळ्याला दोन दोन धारा चालणारी गंगा माई. काय चुकलं गुरुदेव, काय चुकलं? उश्राप द्या. हे शक्य नाही गंगे. तू माझ्या मस्तकावर पाणी टाकलं, जल टाकलं, मला राग आला. क्रोधी स्वभावाच्या दुर्वासांनी श्राप देऊन टाकला. गंगा माता रडत 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 पर्वत राजाकडे गेली, मैनावतीकडे गेली. माते 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 माते, ऐक ना माते. काय झालं बेटा? माते, मला दुर्वास मुनींनी श्राप दिला. काय श्राप दिला? तू कन्या राहणार नाही, मग तू पाणी होऊन जाशील, तू जल स्वरूप होऊन जाशील. मातेच्या डोळ्यामध्ये धारा लागल्या. आई, हा नियतीने आखलेला डाव होता बरं का गड्या. तोपर्यंत ब्रह्मदेव स्वर्गामधून राजा पर्वताच्या घरी येऊन थांबलेला होता. आणि राजा पर्वताला सांगतोय, तुझी कन्या ही जलस्वरूप झालेली आहे, ती मला दे. काय म्हटला? तुझी जलस्वरूप झालेली कन्या मला दे. कोण म्हणतोय? ब्रह्मदेव. आईस, तुम्हाला एक वाक्य सांगू का? एका बापाच्या जीवनातला सगळ्यात मोठा प्रसंग म्हणजे त्याची मुलगी कोणीतरी मागतय. सगळ्यात मोठा प्रसंग, त्याच्यापेक्षा मोठं. कारण तुम्हाला सांगू का, बाप कोट्याधीश राहू द्या, करोडपती राहू द्या, अब्जाधीश राहू द्या किंवा भिकारी राहू द्या, त्याच्या घरातली सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे त्याची मुलगी असते. हा, एका बापाला एक पोरगी राहू द्या, नाही तर 7 पोरी राहू द्या, पण 7ही पोरींवर सारखा जीव करतो ना, तो बाप असतोय. आणि ह्या बापाच्या काळजाचे तुकडे असतात. मुलीचं बापावर आणि बापाचं मुलीवर इतकं प्रेम असतं, जेवढं प्रेम भक्ताचं देवावर सुद्धा राहत नाही, एवढं प्रेम मुलीचं बापावर राहत असतंय. ज्यावेळेस ब्रह्मदेव सांगायचे ना, पर्वतराजा तुझी कन्या गंगा मला देऊन टाक, चर काळजाचे तुकडे व्हायचे पर्वताच्या. ब्रह्मदेवा काय मागताय ब्रह्मदेवा? हो ब्रह्मदेवा,
दुसरं काही मागा ब्रह्मदेवा, मी फार ऐश्वर्य संपन्न आहे, पण माझी मुलगी मागू नका. हे 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 पर्वता, हिचे स्नानी देव होती शुद्ध, हिचे अहोती मंत्र होती शुद्ध. हे 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 पर्वता, अरे ह्या गंगेच्या स्नानाने देव शुद्ध होतील. देवांना शुद्ध करण्यासाठी कशाचं पाणी वापरतो आपण? गंगेचं पाणी वापरतो. हे हिच्या स्नानाने देव शुद्ध होतील, हिच्या आहुतीने मंत्र शुद्ध होतील. ही माझ्यासाठी मागत नाहीये, स्वर्गामध्ये हिची गरज आहे. स्वर्गामधल्या देवांसाठी ही 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 गंगा आज मी मागून घेतोय गड्या. जड अंतकरणाने आज पर्वत राजाने बघितलं, जड अंतकरण आहे. सगळं घेऊन जा, पण गंगा नेऊ नका हो. सगळं घेऊन जा, गंगा घेऊन जाऊ नका. अहो ऐका ना, तुम्हाला एक वाक्य सांगू का? पर्वत राजाने मैनावतीला आवाज दिला, अगं ऐक ना, आपल्या कन्येला घेण्यासाठी आले. मैनावतीचे डोळे पाणावले. एका आईचं मुलीवर तेवढंच प्रेम असतं जेवढं बापाचं मुलीवर असतं. तुम्हाला एक सांगू का? एक वाक्य सांगून जातो पुढे चालतो. प्रत्येक आई, ती 50 वर्षाची होऊ द्या, 60 वर्षाची होऊ द्या, त्या आईची आई, त्या कन्येच्या आईची आई जिवंत असू द्या, तिची आई माहेरात आहे, हिचं माहेर आहे, हिचं माहेर आहे ते तिच्या आईचं काय आहे? सासर आहे. पण ज्यावेळेस आपली मुलगी दिवाळीला येणार आहे म्हणून ती आपली आई तिच्या माहेरला जात नाही. काय? आपली आई तिच्या माहेरला जात नाही. का बरं? तिची मुलगी येणार आहे. एका साधूने प्रश्न विचारला होता, का ग तुला एवढा त्रास आहे ना सासरचा, मग तू निघून का बरं जात नाही? म्हटले, ऐक ऐक रे योग्या तू, तुला काय मी सांगते. हे योग्या म्हणजे योगी पुरुष, ऐक ना, ऐक ऐक रे योग्या तू, तुला काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. अरे मी जे माझं सासर आहे ना, ते माझ्या लेकीचं माहेर आहे, तिच्यासाठी मी माझ्या सासरामध्ये नांदू राहिले. नाहीतर दिवाळीला माझी म्हातारी 80 वर्षाची म्हातारी असलेली आई ना वट्यापर्यंत काठी टिकीट तीन तिकीट माघारी जाते, पण मला त्या आईच्या गळ्याला भेट घेण्यासाठी जाता येत नाही. पण सांगून देतो माऊल्या, 1 तास का होईना जाऊन येत जा. हाडामासाचं शरीर एक दिवस राहणार नाही. स्वतःच्या आईला एक घट्ट मिठी मारा. जगामध्ये देवाला जर मिठी मारण्याची संधी पाहिजे असेल तर ती फक्त आई आहे, जगामध्ये दुसरं कोणीच नाही. ज्याला वाटतंय मला देवाला मिठी मारायची, त्यानं आईला मिठी मारायची. आज गंगा मातेच्या आईने बघितलं, गंगा मातेने कडकडून मिठी मारली. आई बाळा जावं लागेल ग, श्राप मिळाला, जलमय होणार आहे. आणि त्या ब्रह्मदेवाने कमंडलू मध्ये आज गंगा मातेला घेतले आणि स्वर्गामध्ये घेऊन गेले. गंगा माता स्वर्गामध्ये गेली आणि गंगा मातेला गुणनाम प्राप्त झालं. मंदाकिनी मैया की जय. मंदाकिनी महादोष निवारणी, मंदाकिनी महादोष निवारणी, मंदाकिनी महादोष निवारणी, मंदाकिनी महादोष निवारणी. सकला स्वामीनी तीर्थाची सकला स्वामीनी तीर्थाची
निवारणी मंदाकिनी महादोष निवारणी सकला स्वामी तीर्थाची सकला स्वामी तीर्थाची मंदाकिनी महादोष निवारणी मंदाकिनी महादोष निवारणी नमः पार्वती पते हर 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 श्री शिव पुराण की जय बघा गंगामाई स्वर्गात गेली, सूर्यवंशामध्ये राजा होऊन गेले. सूर्यवंशामध्ये तुमच्या पायाला काळा लागल्या का? लागल्या असतील तर सांगा बाबा. तसं नाही ना, चालू ठेव, 15 मिनिटं राहिले म्हणून म्हणतोय. लागल्या का पायाला काळा लागल्या? बघा गंगामाई स्वर्गामध्ये आहे. सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला. हा, स्वर्गामध्ये गंगामाई आहे, सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव होतं सगर राजा. हा, प्रभू रामचंद्रांच्या वंशामध्ये काय नाव होतं? सगर राजा. आता गंगामाई कुठं आहे? स्वर्गात आहे बरं का. ऐका, सगर राजा होऊन गेला. या सगर राजाला पुत्र संतान नव्हती. सगराला पुत्र संतान नव्हती. प्रत्येक विवाहित दाम्पत्याला वाटतं की आम्हाला पुत्र संतान असावी, आणि का वाटू नये, कारण त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारलाय. पण ऐका ना, ज्या माझ्या बहिणीला जर अशी वेळ आली असेल ना, तर जगाला सांगू नका गड्या, जगाला सांगू नका. कारण तुमच्या दुःखावरचा इलाज प्रत्येक घरात नाहीये. ऐका बर का, पण मीठ मात्र प्रत्येक घरात आहे. आई, सांगायचं ना या महादेवाला, सांगा तुमचं दुःख, तो ऐकल. जगाला सांगून काय उपयोग आहे? जगाला सांगून काय उपयोग आहे? नाही ऐकणार कोणी. मग पुत्र संतान नाहीये सगराला, आणि सगराने तपश्चर्या सुरू केली. 2 राण्या आहे, दोन्ही राण्यांना सोबत घेतलं. सगळं धन संपत्ती, राज ऐश्वर्य सोडून दिलं, जंगलामध्ये गेला. दोघींना घेतलं सोबत. एकीचं नाव आहे महेष्टा आणि एकीचं नाव आहे केशिनी. 2 राण्या आहे. एकीचं नाव महेष्टा आणि एकीचं नाव केशिनी. दोघींच्या सोबत तपश्चर्या केली. ऋषीशृंगी प्रसन्न झाले आणि विचारलं काय पाहिजे? म्हणले बाबा देवा, पुत्र संतान पाहिजे, पुत्र पाहिजे. ऐक ना, तुला किती राण्या आहे? म्हटले 2 राण्या. ही जी पहिली राणी आहे तिचं नाव केशनी आहे, तिला 60,000 पुत्र होतील म्हटले. किती? 60,000 पुत्र होतील. पण दुसरी राणी आहे ना, माफ करा, पहिली राणी आहे महेष्टा, हिला 60,000 पुत्र होतील. पण दुसरी राणी आहे ना केशिनी, हिला फक्त 1 पुत्र होईल.
हे जे 60,000 जन्माला येतील ना, हे धराधर होणार नाही, पण हिचा एक धराधर होईल. मग एका बाजूनं दुःख आहे राजाला की 60,000 वाया जाणार आहे, आणि एका बाजूला आनंद आहे की एक का होईना चांगला निघणार आहे. महेष्टाला 60,000 पुत्र झाले आणि केशिनीला एक पुत्र झाला. केशिनीच्या पुत्राचं नाव अंशुमान. दिलीप राजा 2 पत्न्या, एकीचं नाव महेष्टा, एकीचं नाव केशिनी. महेष्टाला 60,000 झाले, केशिनीला एक झाला, त्याचं नाव अंशुमान. यज्ञ उभारला, अश्वमेध यज्ञ सुरू केला. यज्ञाच्या अश्वाचं रक्षणाचं काम 60,000 पुत्रांना दिलं. यज्ञ सोडण्यात आला, अश्व सोडण्यात आला. पूर्वी यज्ञ केला का अश्व सोडायची. अश्व सोडण्यात आला आणि अश्वाच्या रक्षणासाठी 60,000 पुत्र पाठीमागं पाठवले. आणि यज्ञाच्या आहुती देण्यासाठी जवळ कोणला बसवलं? अंशुमानला घेतलं. यज्ञ पूर्ण आहुती द्यायची, अश्व घेऊन या. जिथपर्यंत अश्व पोहोचेल तिथपर्यंत राज्य आपलं आहे. पण अश्व सापडत नाहीये. सगळे शोधाशोध करायला लागले. अरे 60,000 पुत्रही नाही ना अश्वही नाही. 60,000 पुत्रांनी आकाश, पाताळ, तळातळ, सप्तातळ शोधत 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 पाताळामध्ये कपिल मुनींचा आश्रम होता. आणि त्या कपिल मुनींच्या आश्रमाच्या जवळ कथाभाग मोठा आहे. हा अश्व बांधलेला होता एका व्यक्तीने. आहे कपिल मुनींच्या आश्रमासमोर अश्व बघितलं. 60,000 मुलांनी विचार केला की हा अश्व कोण चोरला? कपिल मुनींनी. नको नको, ते एक लक्षात घ्या, डोळ्याचा आणि कानाचा अंतर असतोय. जुनी म्हण आहे. डोळ्यानं बघितलं होतं का? नाही. नको नको ते बोलायला सुरुवात केली. तू तस्कर आहे, तू चोर आहे, तू आमक आहे, तू धमक आहे. कपिल मुनी म्हणजे भगवंताचे स्वरूप होते. आणि कपिल मुनींना राग आला. आणि राग आलेल्या कपिल मुनींनी त्या 60,000 मुलांना श्राप देऊन टाकला. दग्ध होशाल, दग्ध होशाल, दग्ध होशाल. पेटून उठले 60,000 मुलं, जळायला लागले. आणि अंशुमान शोधत 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 आला. अश्व बघितला आणि 60,000 भावंडांना जळत पाहिलं. आणि कपिल मुनींच्या समोर हात जोडले. कपिल मुनी, माफ करा, माफ करा, माझे बंधू आहे, माफ करा, यांना सोडा ना, सोडा ना, सोडा ना, वाचवा ना. कपिल मुनी म्हटले, तू चांगला वाटतोय पण मी यांना वाचू शकत नाही. आता जर यांना मोक्ष प्राप्त करून द्यायचा असेल तर एकच पर्याय आहे, एकच पर्याय. मग काय? गंगेचं पाणी आणून शिंपडावं लागेल. म्हणले आता हे गंगेचं पाणी भेटल कुठं? त्यावेळेस कपिल मुनी म्हटले, तू आहे पाताळात आणि सध्या गंगेचं पाणी कुठं आहे? स्वर्गात. कोण घेऊन गेलं? ब्रह्मदेव घेऊन गेले. तू कुठं आहे? पाताळात आहे. आणि गंगेचं पाणी स्वर्गात आहे. तुला स्वर्गातून गंगा पाताळात आणावं लागेल आणि तेव्हा हे शुद्ध होतील. आता काय करायचं? अंशुमानने तपश्चर्याला आरंभ केला. 33 वर्ष अंशुमानने तपश्चर्या केली. गड्या 33 वर्ष अंशुमानने तपश्चर्या आरंभ केली. अंशुमानने विचार केला, आता माझ्याकडून शक्य नाही. अंशुमानला दिलीप नावाचा मुलगा झाला. ऐका बरं का, सगराला 2 पत्न्या, महेष्टा, केशिनी. त्यांना अंशुमान, अंशुमानला झाला दिलीप. आणि या दिलीप नावाच्या पुत्राने तपश्चर्या आरंभ केली. आता ही 3री पिढी चालू झाली. कशासाठी? उद्धारासाठी. गंगा आणायची. कशासाठी? गंगा आणायची. कशासाठी? उद्धारासाठी. आणि सुरू केलं. पण तपश्चर्या हजारो वर्ष करून सुद्धा मात्र, हजारो वर्ष आणून सुद्धा मात्र गंगा प्रसन्न झाली नाही. केदार महाराज, गंगा प्रसन्न झाली नाही. पण ऐका ना, या दिलीपला एक पुत्र झाला. त्याचं नाव होतं भागीरथ राजा. ऐका हा, सगर, अंशुमान, दिलीप आणि आता आपण कुठपर्यंत आलो? भगीरथ राजा समोर. आणि भगीरथ राजाने तपश्चर्या आणि भगीरथ राजाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला भगीरथ राजा म्हटले, हे ब्रह्मदेवा, माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तुझ्या कमंडलूमध्ये असणारी गंगा मला दे. ब्रह्मदेव म्हणले, गंगा द्यायला अडचण नाहीये,
पण गंगेला सावरण्याची क्षमता पृथ्वीवर कोणामध्ये नाही. मग म्हणले तुला महादेवाची भक्ती करावा लागेल. पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली. का तर गंगेला आणायची आहे आणि आता कोण लागेल? महादेव लागेल. म्हणून पुन्हा हजारो वर्ष तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्या महादेवाने त्या गंगा मातेला स्वर्गामधून आपल्या जटांमध्ये धारण करून घेतलं. बोले तेरी जटा से बहती है गंगा धारा, बोल तेरी जटा से बहती है गंगा धारा, बोल तेरी जटा से बहती है गंगा धारा, बोले तेरी जटा से बहती है गंगा धारा, बोले तेरी जटा से काली घटा के अंदर शिवगामिनी उजाला। क्या बात है? काली घटा के अंदर शिवगामिनी उजाला, काली घटा के अंदर शिवगामिनी उजाला, बोल तेरी जटा बहती है गंगा धारा, बोले तेरी जटा से बहती है गंगा धारा, बोले तेरी जटा जटा महादेव प्रसन्न झाले. महादेवाने आपल्या जटांमध्ये गंगा मैयेला धारण केलं. 7 ओघ गंगेचे निघाले. पृथ्वीवर येणाऱ्या ओघाला काय म्हणतात? सीता म्हणतात. सीता. 7 ओघ निघाले. एका ओघाच्या पुढे भागीरथ राजा दिव्य रथामध्ये विराजमान झाला आणि त्याच्या पाठीमागे खळ 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 गंगा माता निघाली आणि भागीरथ राजाचा रथ दिव्य तेज वायू तेजाने पुढे निघाला. वायू तेजाने निघालेल्या त्या भागीरथ राजाच्या पाठीमागून गंगा येत आहे आणि ही वार्ता जानू ऋषींना कळाली. जानू ऋषींचा यज्ञ सुरू होता. जानू ऋषींना बघितलं, अरे ही गंगा जर आली तर माझा यज्ञ नायनाट होऊन जाईल. जानू ऋषींनी ती गंगा प्राशन करून घेतली. भागीरथ राजानं पाठीमागं वळून बघितलं, गंगा गायब. पुन्हा डोक्याला हात लावून बसला. भागीरथ राजा गेला, जानू ऋषींचे दर्शन घेतलं. देवा, ऋषी मुनी काहीतरी करा, सोडा ही गंगा. अरे मी फार कष्टाने स्वर्गातून खाली उतरवली, मला पाताळात घेऊन जायची. कशासाठी घेऊन जायची? माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी. जानू ऋषींनी यज्ञ पूर्ण केला आणि तोपर्यंत 1000 वर्ष लागली. 1000 वर्षांनी जानू ऋषींना प्रसन्न करण्यासाठी भागीरथ राजाने पुन्हा तपश्चर्या केली. ऐका बरं का, गंगा अशीच आलेली नाहीये पृथ्वीवर. त्या गंगेची किंमत फार मोठी आहे. लक्षात घ्या, इतरत्र कुठल्याही पाण्यामध्ये किडे पडतात पण गंगेच्या पाण्यात कधीच किडे पडत नाही. गंगेचं फार मोठं महात्म्य आहे आणि तिथे त्या ठिकाणी जानू ऋषीने आपली जानू चिरली आणि त्याच्यामधून गंगा मातेला प्रवाहित करून दिलं. गुणनाम प्राप्त झालं. जानवी माते की जय. आता मंदाकिनीची काय झाली? जान्हवी झाली. आणि हीच जान्हवी वाहत वाहत प्रयागराजमध्ये आले. मध्ये अजून बरेच ठिकाणी नाव गुणनाम मिळाले पण आपला वेळ संपलेला आहे. बघा, प्रयागराजमध्ये मणिकर्णिका तीर्थामध्ये महादेवाच्या कानातला मणी पडला म्हणून तिथं नाव प्राप्त झालं मणिकर्णिका माते की. हा, त्रिवेणी संगमावरतीला गुणनाम प्राप्त झालं गंगा माते की जय. आणि हीच गंगा आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी पाताळामध्ये घेऊन गेले आणि पाताळामध्ये आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. त्या ठिकाणी गुणनाम प्राप्त झालं भोगवती माते की
गंगेचे अनेक नाव आहे, का नाव कशासाठी पडलं, पण वेळ संपला. अशा पद्धतीने गंगामाई ही पृथ्वी स्वर्गातून पाताळापर्यंत पोहोचली. ऐका ना, पण ही गंगामाईचं महात्म्य एवढंच नाहीये. वेळ संपला म्हणून थोडक्यात सांगितलं. उरलेल्या थोड्याफार काही गोष्टी असेल तुम्हाला सांगेल का. गंगा मातेच्या पूजनाने काय होतं, गोदावरी मातेच्या पूजनाने काय होतं, शिप्रा मातेच्या पूजनाने काय होतं, नर्मदा माईच्या पूजनाने काय होतं. प्रत्येक नदीचं महात्म्य आहे. कृष्णा, कावेरी जी काही नदी असेल तिच्या पूजनाचं एक महात्म्य आहे. ऐका ना, चालता चालता सांगून जातो. आपल्या इथे वाहणारी ही गौतमी गंगा आहे, म्हणजे गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीला पौर्णिमेच्या दिवशी दीपदान जर केलंय, काय, गोदावरी नदीला पौर्णिमेच्या दिवशी 8 दीपदान केले तर माणूस श्रीमंत होतोय. आपण गोदावरीच्या खोऱ्यात राहतो पण आपल्याला माहित नसेल याची गॅरंटी मला. दीपदान करायचं. 8 दीपदान केल्याने, 8 दीपदान का करतात, 8च का करतात, पौर्णिमेच्या दिवशीच का करतात, उद्या सांगेल. आजची वेळ आपली कथेची संपलेली आहे. तुम्ही लवकर येत नाही म्हणून कमी कथा होते. तुम्ही वेळ, मी 9:30ला इथं येतो पार, बरोबर का नाही. तुम्ही लवकर या, मी 7 वाजता इथं आलेलो असतोय. तुम्ही 7ला या, मी 7ला चालू करतोय. पण 11च्या पुढं कथा होणार नाही. ऐका, काय झालं होतं माहिती का, एका ठिकाणी तिकडं कोकणात कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर काय झालं, हा तुम्ही आधीच का बरं असो, जाऊ घरी, मी तुम्हाला सर माहिती. उद्या येशाल ना लवकर, हा ना. नाही ते नाही सांगणार आता कोकणातलं, ते उद्याच सांगणार आहे. येशाल ना उद्या लवकर. हां, काय झालं माहिती का, एक खेड्यातली पोरगी पुण्याला दिली आणि पुण्याला दिल्यानंतर तिची सासू तिला सांगायची, ए बाई काय कर, पोहे बनवून आण. ती म्हणायची हा त्या बाई. ती सांगायची, ए बाई बबडे चहा बनवून आण. ती म्हणायची हा. असं कर, हा. मग ती सासू काय म्हटली माहिती का, सासू म्हणे ऐक ना, तू आता खेड्यातून इकडं आली ना, आपली खेड्याची भाषा विसरून जायची. इकडं शहरामध्ये लोक थोडे सुशिक्षित बोलतात. मी तुला म्हटले का असं कर, तू काय म्हणायचं, हा नाही म्हणायचं, काय म्हणायचं, हो म्हणायचं. काय म्हणायचं, हो म्हणायचं. मग ती म्हणली समजलं का तुला, ती म्हणली हा. तुम्ही हसू नका, तुम्ही मला, तुम्ही येणार आहे का उद्या लवकर, तुम्ही हा, आणि उद्या जायचे तेच. म्हणून जे सांगणार होतं ते उद्या सांगणार आहे. आता तुम्ही त्याच्यावरच आपण थांबवू. बघा वेळ पुरत नाही म्हणून लवकर येत जा, म्हणजे लवकर का तर तेवढंच तुम्हाला थोडंफार पाय मोकळे करायला मिळतील. सगळ्यांनी आरतीची तयारी करा. तोपर्यंत एक गोड भजन लखन महाराज घेतील. आज ऐका, नर्मदा माई कथा आणि गंगा माता चरित्र सांगितलेलं आहे. नर्मदा माईच्या स्वरूपात आणि गंगा मातेच्या स्वरूपात या 2 कन्या आहे. सगळ्यांनी दर्शन घेऊन जायचं. स्वरूप निर्माण झालेलं आहे म्हणून सगळ्यांनी दर्शन घेऊन जायचं. नर्मदा माई आणि स्वतः गंगा माई आपल्या समोर आहे. हा, तुम्ही बी पडायच्या, तुम्ही घरी असं बी मुलीच्या पायास पडावं बापन. एक भजन होईल सुंदर आणि तोपर्यंत सगळ्यांनी आरतीची तयारी करा. आरती झाल्यानंतर नीट घरी निघायचंय पटकन. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता, वाचे म्हणता गंगा गंगा, गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा 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 गंगा. सकल
दृष्टी पड